नमस्कार मंडळी. आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत एक खरी गोष्ट. ही गोष्ट आहे आत्मशुद्धीची म्हणजेच इनर सोल क्लेन्झिंगच्या ताकदीची आणि फॉरगिव्हनेसची म्हणजेच क्षमाशीलतेच्या ताकदीची. खरं तर ही गोष्ट आहे होपोनोपोनो या उपचार पद्धतीला वापरून डॉक्टर ह्यू लेन यांनी क्रिएट केलेल्या मॅजिकची. जर तुम्ही हे मॅजिक, ही स्टोरी, ही गोष्ट ऐकण्यासाठी एक्साइटेड असाल तर मला कमेंटमध्ये टाईप करा. तोपर्यंत मी माझं छोटंसं इंट्रोडक्शन तुम्हाला देते. नमस्कार, मी प्रियंका बागुल खैरनार, सर्टिफाईड होओपोनोपोनो आणि EFT हिलर. चला तर मग सुरू करूया आजची ही आपली इंटरेस्टेड आणि एक्साइटेड गोष्ट. ही गोष्ट आहे 1980च्या सालातील. काय झालं असेल बरं 1980 मध्ये? 1980 मध्ये अमेरिकेतील हवायन प्रांतातील एका मेंटल हॉस्पिटलमध्ये काही पेशंट होते, जे सगळे पेशंट कैदी होते, ज्यांनी काहीतरी अपराध, काहीतरी गुन्हा केलेला होता. आणि ते कैदी इतके हिंसक, क्रूर आणि आत्मघातकी होते की त्या हॉस्पिटलमध्ये कुठलेही डॉक्टर ड्युटी करण्यासाठी तयार होत नसे. इव्हन ते जॉईनच करत नव्हते. आणि जे जॉईन करत होते ते काही दिवस काम करून हॉस्पिटल सोडून निघून जात होते किंवा इतर ठिकाणी स्वतःची पोस्टिंग करून घेत होते. तर जे नर्स होत्या त्या तिथे काम करायला घाबरत होत्या, पेशंट समोर जायला घाबरत होत्या, कारण ते पेशंट हिंसकच एवढे होते की ते स्वतःचाही जीव घेऊ शकत होते किंवा समोरच्या व्यक्तीचाही. अशा परिस्थितीत तिथे कुठला वॉर्ड बॉयही टिकत नव्हता किंवा तिथला सुरक्षा रक्षक बिना बंदुकीचा त्या हॉस्पिटलमध्ये फिरूही शकत नव्हता. अशा परिस्थितीत त्या हॉस्पिटलमध्ये एक डॉक्टर येतात. त्या डॉक्टरांची बदली त्या हॉस्पिटलमध्ये होते आणि ते डॉक्टर आहे डॉक्टर यहालेकाला ह्यू लेन. आता ह्या डॉक्टरांनी असं काय केलं असेल बरं? प्रश्न पडलाय? नक्कीच प्रश्न पडायलाच हवा. असं काय केलं असेल की ज्यांची गोष्ट मी तुम्हाला सांगते. तर त्या डॉक्टरांनी त्या हॉस्पिटलमध्ये स्वतःची बदली ज्यावेळेस त्यांची होत होती तिथे बदली, त्यावेळेस त्यांच्या सिस्टीमकडे एक अर्ज केला की मी त्या हॉस्पिटलमध्ये बदली करवून घ्यायला तयार आहे, मी तिथे जॉब करण्यासाठी तयार आहे, पण माझी एक अट आहे. आता काय अट असेल डॉक्टर ह्यू लेन यांची? तर त्यांनी सांगितलं की मी हॉस्पिटलमध्ये जाणार, पण मी एकाही पेशंटला भेटणार नाही किंवा त्या पेशंटवर कुठल्याही प्रकारचा उपचार मी त्यांना भेटून करणार नाही. अशाही परिस्थितीत जर तिथे डॉक्टरच टिकत नव्हते, त्यावेळेस त्या सिस्टीमने त्यांना तिथे जाण्यास परमिशन दिली, त्यांची अट मान्य केली आणि डॉक्टर ह्यू लेन यांनी तिथे जाऊन त्याचा कार्यभार स्वीकारला. ते त्या हॉस्पिटलमध्ये रुजू झाले आणि डॉक्टर ह्यू लेन रोज त्या हॉस्पिटलमध्ये जायचे, त्यांच्या कार्यालयात जायचे आणि ते जे पेशंट्स होते त्यांच्या फाईल्स फक्त त्यांच्या केबिनमध्ये मागवून घ्यायचे आणि रोज त्या केबिनमध्ये बसून ते त्या पेशंट्सच्या त्या फाईल बघत ते म्हणायचे की ह्या पेशंटची काय मानसिकता असेल, हा गुन्हा करताना काय भावना असेल, आणि ते त्या भावनेची, त्या मानसिकतेची, त्या पेशंटच्या त्या विचारांची जबाबदारी स्वतः घ्यायचे. ते म्हणायचे की ह्या पेशंटने हा गुन्हा करताना याची ही जी मानसिकता होती, ही जी भावना होती, ती कुठे ना कुठे माझ्यातही असेल, तर मी जबाबदारी घेतो या भावनेची, या विचारांची आणि मी स्वतःच्याच ह्या भावनांना माझ्यातनं हील करतो, क्लीन करतो, स्वच्छ करतो, बरं करतो. आणि पुढे ते होपोनोपोनो प्रार्थना रिपीटेड मोडमध्ये म्हणायचे, म्हणजेच पुन्हा पुन्हा म्हणायचे, जसं की आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. हेच ते मराठीत, मी क्षमा मागतो, कृपया मला क्षमा करा, मी आभारी आहे, कृतज्ञ आहे,
मी तुमच्यावर प्रेम करतो. हे सेंटेन्स, हे वाक्य ते वारंवार रिपीट करत गेले आणि याने झालं असं की फक्त 1 महिन्यानंतर जे इतके हिंसक पेशंट होते ते अचानकच शांत झाले. ज्या नर्स त्या हॉस्पिटलमध्ये काम करायला घाबरत होत्या, त्या पेशंट समोर जायला घाबरत होत्या, त्या आता त्या पेशंटवर आनंदाने उपचार करू लागल्या. ते पेशंटही उपचारांना प्रतिसाद देऊ लागले आणि जो सुरक्षा रक्षक तिथे बिना बंदुकीचा वावरू शकत नव्हता, तो आता बिना बंदुकीचा त्या परिसरात वावरायला लागला. मग डॉक्टर ह्युलेन यांना कळलं की याचा परिणाम पेशंटवर होतोय. मग त्यांनी हीच पद्धत पुढे कंटिन्यू करायचं ठरवलं. त्यांनी पुढे काही दिवस सेम प्रोसेस फॉलो केली, सेम पद्धत फॉलो केली. त्यांनी रोज ते कार्यालयात जायचे, प्रत्येक पेशंटच्या काही पेशंट्सच्या फाईल मागवायचे, रोज ते त्यांच्यासाठी होपोनोपोनो ही प्रार्थना म्हणायचे. जितका वेळ ते त्यांच्या कार्यालयात राहायचे तितका वेळ कंटिन्यू ते त्या पेशंट्सच्या भावनांची जबाबदारी घेऊन त्यांच्यासाठी होपोनोपोनो करत राहिले आणि 6 महिन्यानंतरच ते सगळे पेशंट पूर्णतः बरे झाले. आहे ना आश्चर्यकारक की ते पेशंट पूर्णतः बरे झाले. म्हणजे ते सगळे कैदी असल्यामुळे ज्यांची शिक्षा पूर्ण झाली होती त्यांना घरी सोडण्यात आलं आणि ज्यांची शिक्षा बाकी होती त्यांना पुन्हा एकदा जेलमध्ये पाठवण्यात आलं. पण ते सगळे बरे झालेले होते. काय वाटतं, आश्चर्यकारक नाहीये हे? एक व्यक्ती फक्त प्रार्थनेच्या जोरावर एवढ्या सगळ्या पेशंटला हील करतोय, तेही 6 महिन्यात. आहे की नाही हे आश्चर्यकारक? काही माहितीच्या स्रोतांमध्ये किंवा काही पुस्तकांमध्ये हा कार्यकाळ 6 महिने ते 1 वर्ष असा वेगवेगळा सांगितला गेलाय. काही ठिकाणी 1 वर्षानंतर त्यांनी हॉस्पिटल बंद करावं लागलं असं सांगितलं गेलंय, तर काही ठिकाणी 6 महिन्यातच ते हॉस्पिटल बंद झालं असं सांगितलं गेलंय. काहीही असो, 1 वर्ष असो किंवा 6 महिने, पण ते पेशंट बरे झाले. तुमच्यापैकी कित्येक जणांना माहित असेल की मानसिक रुग्ण जे एकतर बरे होत नाही, झालेच तर त्यांना आयुष्यभर काही गोळ्या औषधांचा सपोर्ट घ्यावाच लागतो. तर त्या अशा परिस्थितीत फक्त एका प्रार्थनेच्या मदतीने इतके पेशंट्स डॉक्टर ह्युलेन यांनी बरे केले होते. आणि जर तुम्हाला याचा रेफरन्स बघायचा असेल तर तुम्हाला गुगलवर असे हे डॉक्टर ह्युलेन यांच्या स्टोरीचे भरपूर रेफरन्सेसही मिळतील. तर तुम्ही या गोष्टीतनं काय शिकलात हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगणार आहात. मी या गोष्टीतनं काय शिकली हे मी तुम्हाला आत्ता सांगते. मी हे शिकली की जी आपली ऊर्जा असते तिच्यावर जर आपण काम करायला सुरुवात केली, आपण आपल्या भावनांची जबाबदारी घ्यायला सुरुवात केली, तर आपली ऊर्जा बदलते आणि आपली ऊर्जा बदलली की आपल्या आजूबाजूच्या लोकांची, वातावरणाची ऊर्जा देखील बदलते. म्हणून या गोष्टीतनं आपण हे शिकायला हवं की आपल्या जीवनाला जर आपल्याला आनंदी बनवायचं असेल, तर आपल्याला पहिले आपल्या भावनांना स्वीकारायला हवं, नंतर त्यांची जबाबदारी घ्यायला हवी आणि क्षमेने, प्रेमाने आणि कृतज्ञतेने स्वतःला हील करायला हवं, बरं करायला हवं. आणि तुम्ही असं करतायत तर तुमचं आयुष्य सकारात्मक पद्धतीने नक्कीच बदलेल आणि तुमच्याही आयुष्यात खूप छान आनंद या पद्धतीमुळे नक्की निर्माण होईल. जर तुम्ही कुठल्याही मानसिक, शारीरिक व्याधींनी त्रस्त असाल तर आजच स्वतःच्या भावनांची जबाबदारी घ्या आणि होपोनोपोनो स्वतःसाठी म्हणायला सुरुवात करा. डॉक्टर ह्युलेन यांनी पेशंट्सला बरं केलंय, आपल्याला तर फक्त स्वतःला बरं करायचंय. काय वाटतं, करणार आहात तुम्ही? तुम्ही जर स्वतःला बरं करण्यासाठी तयार असाल तर मला कमेंटमध्ये सेल्फ हिलिंग हा शब्द नक्कीच टाईप करून सांगा. जर तुम्हाला असेच माहितीपूर्ण, सकारात्मक व्हिडिओ गोष्टीच्या स्वरूपात बघायला आवडणार असतील तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर
या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत, कुटुंबियांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या व तुमच्या जवळच्याच्या आयुष्याला छान व सुंदर बनवा. आणि जर तुम्हाला होपोनोपोनोची ही प्रॅक्टिस माझ्यासोबत करायची असेल, तर माझ्या DMHP प्रोग्रामच्या अधिक माहितीसाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. त्यावर मेसेज करून तुम्ही अधिक माहिती मिळवू शकत आहात या प्रोग्रामची. आणि जर तुम्हाला माझे फ्री सेशन्स अटेंड करायचे असतील, तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझ्या व्हॉट्सअप कम्युनिटी ग्रुपची लिंक दिलेली आहे. त्यावर जाऊन तुम्ही तो व्हॉट्सअप कम्युनिटी ग्रुप जॉईन करा. त्यात माझ्या फ्री सेशन्सची सगळी माहिती व त्याचे डिटेल्स तुम्हाला मिळतील. धन्यवाद. अशाच नवनवीन सकारात्मक व माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पुन्हा एकदा चॅनलला नक्की भेट द्या. तोपर्यंत आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू.